सौरभ मॅच पाहायला भेटते. दरम्यान आपण पहिलं चेंडूवरती पाहिलं तर चेंडूला फक्त फ्लिक केलं गेलं 38 सर्कल थोडंसं क्रॉस क्रॅक मध्ये केला जाईल. पहिला 7च्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला कंचाड संघ बिलॉंग करतात, एका बाजूला पाहिलं तर पालघर बुस्टार संघ गेल्या मॅच मध्ये ज्यावेळी आपण पाहिलं भीमाई नगर नवली या संघाने जेव्हा आपण पाहिलं ऑर्गनाइज केलेलं त्यावेळी पालघर बुस्टार या संघामध्ये दणदणीत मात्र विजय मिळाला होता. परंतु आता या मॅचचा मात्र दावेदार मात्र कोण ठरतो यासाठी नक्की सगळ्या समर्थकांचं लक्ष मात्र वेधून वाहिले गेले. मिस्टर सौरभ गोलंदाज मार्कमध्ये सजवताना सामोर जातोय. मिस्टर संदेश ढवले एक मोठं नाव मोठं काम आपण सातत्याने करतायत. या टप्प्यावरचा चेंडूला अटकवण्यामध्ये यश आलं गेलं. खूपच चांगले फील्ड फेकी मात्र केली जाईल. एकच धावेवर समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 2 धावा. स्कोर बढ़ता है 2 रन पर. ये पावर प्ले का प्ले चल रहा है. यहाँ पे बड़े शॉट खेलने होंगे किट्टो इनको. खराब ऐसी गेंद, वाइड का इशारा अंपायर इनका. स्कोर बढ़ता 3 रन पर जा चुका है. ऐसा कोई गेंदबाज नहीं जिसने कभी लाइफ में वाइड नहीं डाला हो. कितना भी भारी गेंदबाज हो, इंटरनेशनल लेवल पे हो या भी कौन से भी लेवल पे हो, होती है, गलती होती है. चुकी ही माणसावर मध्यस्थी करून चुकी ही मात्र व्हायलाच पाहिजे. चुकी तो परत काय शिकून जातो. यावेळी उंचर मारण्याचा प्रयत्न, यावेळी सुपर कॅच. काय आउटस्टँडिंग, व्हॉट अ ब्युटिफुल फॅब्युलस. आपण पाहिलं तर सगळ्यापासून आतापर्यंत सर्वात चांगला झेल टिपला जातो तो निकुळच्या माध्यमातून. काय कॅच टिपला गेला, कार्बन कमाल. व्हॉट काय झेल मात्र टिपला गेला. काय जजमेंट, व्यवस्थित पळ काढला गेला आणि चेंडूला व्यवस्थित पाहिलं गेलं आणि चेंडू आपल्या हातामध्ये विसावून घेतला गेला. यालाच म्हणतात मिस्टर निकू. ताकद दाखवली गेली. मोठा झटका मोठा हादरा मात्र बसतो तो नक्की किट्टोच्या मार्फत तंबूच्या असलेला परतावा लागेल. बॅक टू द डकआउट. त्याची जागा सांभाळसाठी जातोय. त्यांचं एक मोठा नाव ज्यांनी संपूर्ण अधिराज्य गाजवलं, ज्यांनी डंका वाजवला असं आपण पाहिलं होतं मिस्टर संदीप राऊत उर्फ हाडू. ज्याला अनेक खाणाखूण अनेक डावपेच ज्याला अनेक एक्सपिरियन्स आहेत असं मिस्टर संदीप राऊत मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान होताना पाहायला भेटतोय. अभी स्कोर बड़ा बनाना है तो आपको हाडू को आपको टिके रहना जरूरी आखिरी गेंद तक. अगर 3 छक्के लगाते हैं हाडू लगातार तो जागरूक इनकी तरफ से 501 रुपए का इनाम दिया जाएगा. मौका बनता है. पाहिलं तर मिस्टर संदीप पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. खूपच चांगली गोलंदाजी मिस्टर सौरभ. नकाला सुगम देत चेंडू मात्र निघून जातो. ज्येष्ठ रक्षकाच्या हातात कुठली चुकी न करता अचूक टप्पा हाताळला गेला, निहाळला गेला, परतावून पाहिलं जातोय. काय गोलंदाजी, अफलातून, आउटस्टँडिंग. याला म्हणतात अग्रेसर, अग्रगण्य अशी गोलंदाजी वाखाणण्याजोगी पाहायला मिळते. गेंद को टटल दिया, लॉन्ग ऑन की दिशा में 1 रन चुरा लिया. बैट देखो हाथों से छूट रही है. आड़ू आपका विकेट काफी इंपॉर्टेंट है क्योंकि आपको लक्ष्य कम से कम और ज्यादा से ज्यादा 40 तक, ना मैं आगे जा रहा हूं ना पीछे आ रहा हूं, 40 तक रखना ही रखना है आपकी टीम के लिए. क्योंकि आपके सामने कंचाड जैसी टीम है जिसके पास काफी अच्छे बल्लेबाज है. पाहिला संदेश एवढी पण चांगली अपील जरूर केली जाते पण सध्या मात्र स्वीकारून लावत नाहीये. खूपच देखणी अशी गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून. चला वेळ मात्र लावायचा नाही, विनंती असेल. पाहिलं तसं वेळ लावायचा नाहीये. पाहिलं खूपच देखणी अशी गोलंदाजी पाहायला मात्र मिळाली. 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 4 धावा. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड, 1 ओव्हर गॉन. ऐसी उम्मीद नहीं होती ऐसी बड़ी टीम से. आप पावर प्ले में सिर्फ 4 और 4 रन बनाते हैं. आपको कहाँ कैसा स्कोर करना है, आपकी टीम का नाम क्या है, आपका परफॉर्मेंस क्या है. किट्टो के विकेट के पतन के बाद पूरी तरह धस जाती है. सिर्फ हाडू है, हाडू ही कुछ कर सकते हैं.
जर पालघर भुस्टार संघातील कुठल्याही खेळाडू 3 चेंडू 3 षटकार लगावले तर ऋषभ वारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं. त्याचप्रमाणे आपण पाहिलं नक्कीच आमचं चांगलं असं व्यक्तिमत्व आदरणीय जागृत यांच्या मार्फत सुद्धा लागवलं जातं ते फक्त संदीप उर्फ हाडू या खेळाडूसाठी. त्याचप्रमाणे अविनाश मोरे ब्रँड ऑफ माकुलसर यांच्या मार्फत सुद्धा लगावलं जात आहेत. त्याचप्रमाणे चिराग शेलार यांच्याकडून 5,000 रुपये पारितोषिक. यावेळी आपण पाहतो उंचावरून मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सुपर काय गोलंदाजी. यावेळी विकेटचं पतन मात्र केलं जाईल आणि तंबूच्या आसपास परतावं लागेल. बॅक टू जगाव. और अभी भी रुका 5 रन पर, तो कंचाट टीम यहाँ पे भारी पड़ती हुई नजर आ रही है ब्लू स्टार पालघर टीम पर. देखो किट्टो के विकेट के जाने के बाद पूरी तरह कोलैप्स होती हुई नजर आती है ब्लू स्टार पालघर, क्योंकि इसके पहले भी हमने यही देखा और इस मैच में भी यही देखने को मिल रहा है. तो ये गणित कुछ समझ में नहीं आ रहा है. कृतिक ये बात सही है. भूपेश ये गेंद गिरने के बाद काफी बाहर निकल गई. 1 रन के साथ स्कोर बढ़ता है 6 रन पर. यहाँ पे 3 या 4 छक्के जरूर, जितने भी गेंदे आने बाकी उसमें लगने चाहिए, इतनी उम्मीद जरूर ये ब्लू स्टार पालघर टीम के सदस्य करते होंगे. गेंद जैसे ही मारते तो पूरी तरह हवा में जाते, एक मौका देते. कितनी लंबी दौड़ से देखो थर्ड अपडेट में कैच लपक लिया. शायद उसी खिलाड़ी ने ये कैच लिया, शायद ऐसा लग रहा है. वाड़ा वाया, कंचाड़ वाया, बदलली सगळी ब्लू स्टारची काया. निकू माया अभी कुछ करेगा तो वो हर बार. किती चेंडू बाकी आता पण 9 चेंडू शिल्लक आहेत. अरे काय करायला पाठवलेलं तुम्ही करतात काय? काय रात्री वाढत येते काय जाते कळायला मार्ग नाही. बॅट्समन तयार नव्हता. डेड बॉलच्या स्वरूपात पुढचा चेंडू. अरे कृतिक तुमच्याकडे तेवढी ॲबिलिटी आहे, तुम्ही काय करताय? हाडूला किती वेळ तुम्ही नॉन स्ट्राईक वर ठेवणार? विचार करायची गोष्ट आहे. या मायला एवढे चेंडू मारतात, सगळे फलकटच्या हातच राहतात. काय झालं काय समजायला मार्ग नाही. आता हाडो तू तरी कुठेतरी चेंडू असा पाठव की जो दुबई पर्यंत जाईल, म्हणजे टेन्शन नाही. चांगली भूमिका पाहायला मात्र मिळाली की प्रेक्षक राजांचं मन जिंकून गेले. आपण पाहिलं प्रत्येक षटकावरती 500 रुपयाचं पारितोषिक आला गेलं आमच्या मान्यवरांकडून. पण अप्रतिम चेंडूची सांगता मात्र म्हणावी लागेल. एकंदरीत पाहिलं तर निश्चितच एक धाव सहज परिपूर्ण आपण पाहिलं. एका धावेने दुसरे षटक अजूनही मार्गस्थ आपण पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 8 धावा. तर जास्त वेळ लावायचा नाही, विलंब लावायचा नाहीये. फक्त 8 धावा अजून येणारे आपण पाहिलं तर 7 चेंडू शेष पाहायला मिळेल. 38च्या सर्कल मध्ये स्वप्नील कातारे एक चांगला व्यक्तिमत्व. उंचावर मारण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. मिस्टर निको यस इट इज गॉड. मी चुकी करणार नाही आणि मी चुकी करतही नाही हे दाखवले गेले तर मिस्टर निको यांच्या माध्यमातून सुपर कॅच बॅक टू दी
8 धावा. चला मीटिंग करायची नाही. स्वप्नील कातारे विनंती आहे कारण शेवटचा सामना आपण प्लीज सहकार्य करायचं आहे कारण तुम्हालाच खेळण्यात उशीर होईल. नोंद घ्यायची. आपणास उशीर झाला तर आपला चेंडू दिसणार नाही. चेंडू दिसणार नाही तर नक्कीच आपण आक्षेप घेणार. त्यासाठी कुठल्याही आक्षेपार्ह असं वक्तव्य आणि कुठल्या प्रकारे आक्षेपार्ह असं प्रकरण आणि कुठली कृत्य घडणार नाही याची आपण दखल घ्यायची विनंती असेल. आपण पाहिलं थोडंसं आपण पाहिलं आउट ऑफ द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न. येस, अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल द रूल नंबर 25 विल यूज दिस इज अ वाईड विल शो दिस अंपायर सुपर आउटस्टँडिंग. काय उंचगिरी पाहायला मिळते या वैरी चेंडूने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 9 धावा. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. चला बाबा कातारे विनंती आहे जास्त वेळ अडवायचं नका आपणास उशीर होईल याची नोंद घ्यायची. वळी नकाला सुगंध देत दस्तकाला मस्तकाने मस्तकाला दस्तकून चेंडू आपण पाहिलं तर जागृत या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक त्याप्रमाणे पाहिलं तर चिराग यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. षटकाराला उत्तर मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेलाय की झेल मात्र टिपता या कॅच वरती 500 रुपयाचं पारितोषिक मात्र जरूर होतं पण मात्र झेल मात्र टिपता आला नाहीये. येस, यावेळी विकेटचं पतन पाहायला मिळते. धावचीत होताना पाहायला मिळेल तंबूच्या असायला. चला काही करायचे आपण लगेच डिस्कस करायचे नाही. पंच आपण धावा डिक्लेअर करायच्या. धावा ऐकून किती? एकच धावा. चला विनंती आहे चला आपण पाहिलं तर बिसर पियुष फलंदाज मार्कर मात्र सजवतो. यावेळी उंचावर मारण्याचा प्रयत्न. बिसर निकेश चेंडूपर्यंत पोहोचतोय. यावेळी एकच धावेचा मनसुबा. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहिलं तर यश आणि एका बाजूला पाहिलं तर पियुष आणि त्यांचे वडील म्हणजे बिसर संदीप हे तंबूच्या असलेला परतले आणि त्यांचे सुपुत्र दोन्ही सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पण पाहिलं तर विकेटांची पडझड मात्र सुरूच आहे. थोडस पालघर ब्लू स्टार संघामध्ये एक भीतीचा काहूर पाहायला मिळतोय आणि कुठेतरी एक दडपण प्रेशर मात्र म्हणावं लागेल. यावेळी पाहिलं तर निश्चितच लेग बाईच्या स्वरूपात एक धावेने अर्चित केली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 12 धावा. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. खूपच देखणी अशी गोलंदाजी पाहायला मिळते. भेदक मारा मात्र कसा असावा तो मात्र पाहायला मिळतो यांच्या माध्यमातून. खूपच देखणी अशी गोलंदाजी नकाला सुगंध देत हॅलो हाऊ आर यू करत मात्र चेंडू मात्र निघून जाईल. तर यष्टी रक्षकाच्या आता कोणती चुकी न करता अचूक टप्पा यावेळी हाताळला गेला, दहायला गेला, परतवून पाहिला गेला. धमाकेदार दिमागदार गोलंदाजी एक पाहायला मिळते. मसालेदार आणि गोडवा यावेळी पॅटर्नचा कडा मात्र जरूर मात्र लागली गेली. उंची कमी, लांबी कमी, रुंदी कमी पाहायला मिळते. चेंडू फक्त आतल्या आत मात्र राहिला गेलाय आणि पाहिलं एक धाव इथे अर्चित केली जाईल आणि पंच धावा डिक्लेअर करायच्या आहेत. एकच धावेवर समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बॅटेड पॅटच्या साहाय्याने 13 धावा आणि 14 धावांचं आव्हान. 40 रन्स टू विन.
चला सलामीची जोडी पाठवायची आहे स्वप्नील कातारे. आपणास विनंती आहे आपली लगेच सलामीची 2 जोडी मैदानाच्या आत पाठवायची. आणि चला पालघर पुरस्कार संघ आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. पंच आपणास ताकीद असेल कारण शेवटचा सामना आहे, शेवटची इनिंग आहे. येणारे आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिलं तर 14 धावांचं आव्हान मध्ये दिले गेले. एका बाजूला पाहिलं तर सचिन आणि एका बाजूला पाहिलं तर मिस्टर बाबा कातारे. नहीं जाने दे, लोकेशन ट्रैक करूँगा नहीं जाने दे, कोई खाएगा चौदह रनों की आवश्यकता। क्या सोचा था और क्या देखने को मिल रहा है यहाँ पे वही समझ में नहीं आ रहा है, क्योंकि कंचाड़ जैसी टीम के सामने 14 रन जैसा एक लक्ष्य रखना ये बहुत एक थोड़ा फीलिंग्स महसूस कर रहा हूं मैं। ब्लू स्टार पालघर काफी बढ़िया ऐसा स्क्वायर कट, 4 रन के लिए कोई मौका नहीं। शायद ये सोचेंगे कि एक ही ओवर में ये मैच खत्म कर दे, क्योंकि वैसी एबिलिटी काबिलियत कंचाड़ टीम में काफी खुशी यहाँ पे नजर आती है कंचाड़ टीम के सभी खिलाड़ियों में और उनके सहयोगी साथियों में, क्योंकि उनके सामने जो टीम थी उनको सिर्फ 13 रन में उन्होंने नेस्तनाबूद किया और 3 ओवर में 14 रन, यानी सोचने वाली बात है, बहुत बड़ी सोचने वाली बात है। 4 रन तो अभी बोर्ड पे लग चुके हैं। किट्टो का विकेट गया, वही टर्निंग पॉइंट रहा इस मैच में। ये जो चित्र दिखाई दे रहा है, फिर से एक बार स्क्वायर कट किया, वहां पे 1 रन जरूर डायरेक्टली हिट जा चुकी है। देखना ये पसंद कर, यस डेफिनेटली विकेट का पतन हो चुका है। ये स्कोर थोड़ा 25 तक होता तो बात कुछ और होती, इतना तो मैं जरूर कहना चाहूंगा, क्योंकि इतनी अपन कमेंट्री करते हैं तो अपने को एक जजमेंट आता है। माना कि क्रिकेट अनिश्चितता से भरा खेल है, होप्स नेवर डाइज। ये विनामूल्य मैचेस टूर्नामेंट आयोजित की गई है। बौद्ध धर्मीय ओवरऑल टेनिस क्रिकेट स्पर्धा है ये। आधार स्तंभ मान्य श्री महेश जी चौगुले साहेब, आमदार भिवंडी पश्चिम विभाग, और मान्यवर इनका भी, जो मान्यवर इनका सहयोग मिला उनका भी नाम लेना पसंद करूंगा। मैच की तरफ बाद में थोड़ा जाते या फिर बाद में अपने मान्यवरों के पास जाते हैं। 14 रन एक मामूली सा एक लक्ष्य है। खुद को जरूर फीलिंग महसूस करते होंगे, बैड फीलिंग महसूस करते होंगे। यहाँ पे स्कोर बढ़ता 5 रन पर, यहाँ पे फिर से एक बार डायरेक्टली हिट लग चुकी है, अपील की गई, लेकिन अपने क्रीज में पूरी तरह पहुंचने में कामयाब। लेग बाय के तौर पर ये रन का इजाफा, स्कोर बढ़ता 5 रन पर। अभी भी 9 रनों की आवश्यकता। पहली ओवर अभी भी पावर प्ले की चल रही है। यहाँ पे काफी बढ़िया ऐसा शॉट आसपास मिड विकेट के दिशा में, लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में। जीतने के लिए अभी भी 8 रनों की आवश्यकता। स्कोर पहुंचा है 6 रन पर। गेंदें हो चुकी है 4। सफल होकर गेंद को टटोल दिया है फाइनली की दिशा में। गेंद के पीछे खिलाड़ी और 4 रन के साथ ये अपने मंजिल तरफ जाते हुए नजर आ रही कंचाड़ टीम। स्कोर बढ़ता हुआ 10
इंडिया देखो वर्ल्ड कप में हारी थी तो कैसा एक फील होता है, बैड फील होता है, वैसा फीलिंग यहाँ पे हमें भी हो रहा है, मुझे भी हो रहा है। डायरेक्टली हिट लगता तो विकेट का पतन हो सकता था, लेकिन नसीब इस समय नसीब का साथ है, क्योंकि सिर्फ और सिर्फ 13 रनों में रोका गया ब्लू स्टार पालघर टीम को कंचाट टीम ने, जिसमें निकेश इनका एक बड़ा सहयोग रहा। सिर्फ और सिर्फ जीतने के लिए जरूरत है वो 3 रनों की, 12 गेंदों में 3 रन। विराज ग्रुप 1-2-0 भीम चषक का ये पहला दिन, और ये कैच को लपकने में कामयाबी जरूर हासिल की, लेकिन थोड़ी सी गलती होगी कि बैटिंग ठीक तरह से नहीं कर पाए। मैं जरूर इतना बोलना पसंद करूंगा कि योगेश भोईर, माननीय योगेश भोईर, जय जाधव, संदीप राउत, विनय कुर्ले, निकेत गायकवाड, चिराग शेलार, स्वप्नील यांनी जर सिक्सर मारला तर सूरज यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल, याची देखील नोंद घ्यायची आहे। चिराग शेलार यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल। फार चांगला असा खेळ केला, नक्कीच आवडलं सगळ्यांना। आपल्या समाजाप्रती जे प्रेम आहे हे दिसून आलं। सोबत मला कृतिक राऊत सारखा चांगला मित्र भेटला, आणि छानसं असं जे मंडप बांधलं ते त्यांचे मालक माननीय श्री बळवंत पाटील सर, नक्कीच सोबत जी साथ दिली प्रसाद यांनी, पूजा डीजे तर्फे सुमधुर संगीत प्रसाद यांनी, असे बरेचसे असे व्यक्ती आहे की मिळून मिसळून एक जो समाजाप्रती जे काम करतात, आणि ही गोष्ट वाखाणण्यासारखी आहे। संधी भेटते बघा, किती झाले, फक्त आणि फक्त एका धावेची गरज, 10 चेंडू 1 धाव, बिरयानी भी गायब हो गई, भूखा मरना पड़ेगा। क्या बोलने का, अच्छा है, बहुत अच्छा है। बलवंत भाई सही में बिरयानी भी गायब हो गई। आज शनिवार बजरंगबली नाखुश है मेरे से। लाइफ में पहली बार ऐसा हुआ है, दुख होता है, जाने तो होता है बड़े बड़े देशों में, अपने पालघर में भी होता है। सचिन जाधव यांच्याकडून उद्याच्या मॅच साठी 501 रुपयाचं बक्षीस, प्रत्येक कोणासाठी, कुठलाही खेळाडू कुठलाही संघ असो। ओके, मॅन फ्रॉम मांडे सचिन जाधव, उद्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचा, तो कुठलाही संघ असो, कुठलाही संघ आणि कुठलाही खेळाडू असो। गोलंदाजी तर होतीच नक्कीच, चांगले असे गोलंदाज होते ब्लू स्टार कडे, फक्त आणि फक्त एका धावेची गरज। आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदी गडे जिकडे तिकडे चोहीकडे, कंचाट टीम जिंकलेली आहे, अभिनंदन। थँक्यू, गाना दीजिए, धन्यवाद, शुक्रिया, मेहरबानी।